तर example number 8 is evaluate integration from 0 to 1 x square into e raised to x dx x square into e raised to x dx. तर बघा सोल्युशन. तर दिलेले इंटिग्रेशन आयडेंटिफाय केलं. काय दिले इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 x स्क्वेअर into e raised to x dx. तर बघा हा कोणत्या मेथडने सोडवायचे हे बघूया आपण. कारण की डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये सगळे एक्झाम्पल मिक्स आहेत. तर हे डेफिनेट इंटिग्रेशन बाय पार्ट्स आहे. म्हणजे डेफिनेट इंटिग्रेशन बाय पार्ट्स. काय बाय पार्ट्स? कारण की दोन फंक्शनचं काय दिले इथे मल्टिप्लिकेशन. x स्क्वेअर फर्स्ट फंक्शन आहे. फर्स्ट फंक्शन इनटू सेकंड फंक्शन. देन यूज इंटिग्रेशन बाय पार्ट्स. टाइप ओळखता आला आहे. फक्त आपल्याला इथे लिमिट पुट करायचे. इंटिग्रेशन मध्ये सॉल्व केलं तसं सॉल्व करायचे. बरोबर. मग पहिल्यांदा कोणता रूल वापरतो रे इंटिग्रेशन बाय पार्ट्स मध्ये? बाय लेट रूल. लेट रूल. x स्क्वेअर कशाची अल्जेब्राइक फंक्शन आहे आणि e रेज टू x काय एक्सपोनेन्शियल म्हणजे e मध्ये येईल. बरोबर ना. म्हणजे सिक्वेन्स बरोबर आहे. म्हणजे आपलं फर्स्ट फंक्शन येईल इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 x स्क्वेअर इज फर्स्ट फंक्शन इनटू e रेज टू x इज सेकंड फंक्शन. म्हणजे 1 इज बरोबर ना. x स्क्वेअर इज फर्स्ट फंक्शन e रेज टू x इज सेकंड फंक्शन. देन यूज इंटिग्रेशन बाय पार्ट्स. मग काय बाय पार्ट्स? इंटिग्रेशन ऑफ u into v dx. मग u फर्स्ट फंक्शन आहे, v सेकंड फंक्शन आहे. कसं लक्षात ठेवतो आपण? फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इनटू dx. तर आता लिमिट कुठं बघा पुट करतो आपण. हे डेफिनेट इंटिग्रल आहे. बरोबर. a टू b दिले आपल्याला लिमिट. a टू b बरोबर ना. a टू b x स्क्वेअर इनटू e रेज टू x dx. a ची व्हॅल्यू 0 आहे, b ची व्हॅल्यू 1 आहे. बरोबर. मग लिमिट कुठं पुट करायचं बघा. फर्स्ट टर्मच्या एंडला आणि सेकंड टर्मच्या स्टार्टिंगला म्हणजे a टू b. म्हणजे मोठे इंटिग्रेशन आहे इथं पुट करायचं. बरोबर. बॉक्स मध्ये व्हॅल्यू म्हणजे लिमिट ठेवायचं नाही. तर आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूज करूया इथं. मग काय सांगतो बाय पार्ट्स? फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इनटू dx. म्हणजे x स्क्वेअर ॲज इट इज येईल. आता अरे लिमिट पुट करूया. फर्स्ट टर्मच्या एंडला a इज 0 and b इज 1. म्हणजे काही अप्पर लिमिट इज 1 लोअर लिमिट इज 0. बरोबर. अप्पर लिमिट इज 1 लोअर लिमिट इज 0. लिमिट पुट केला आपण. बरोबर. मग इंटिग्रेशन काढूया. काय रे x स्क्वेअर ॲज इट इज e रेज टू x इंटिग्रेशन काय असतं रे? e रेज टू x. म्हणजे डेरिव्हेटिव्ह पण तेच असतं. अप्पर लिमिट लोअर लिमिट मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1. अरे इंटिग्रेशन ऑफ e रेज टू x इज e रेज टू x and derivative of x square is use x raised to n. कोण सांगेल derivative of x raised to n is n x raised to n minus 1. derivative of x square is 2x dx. म्हणजे काय लिहितो बघा. x is replaced by upper limit minus x is replaced by lower limit. कारण की आता इंटिग्रेशन फाइंड केलं आपण. लिमिट पुट करूया. बरोबर. होल फंक्शन रिप्लेस करूया 1 न मायनस होल फंक्शन रिप्लेस करूया 0 न. म्हणजे काय x स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर इनटू e रेज टू 1 मायनस x इज रिप्लेस्ड बाय 0 म्हणजे 0 स्क्वेअर इनटू e रेज टू 0 मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1. 2 कॉन्स्टंट आहे त्याला आपण बाहेर काढूया. 2 इज अ कॉन्स्टंट. मग आतमध्ये काय e रेज टू x इनटू x dx. बरोबर. म्हणजे काय 1 स्क्वेअर इज 1 1 इनटू e रेज टू 1 इज e. 0 square is 0. 0 into something 0 minus 2. या ब्रॅकेटलाच आपण काय कन्सिडर करूया I1. इथं कोण आहे 2. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1. हा जो ब्रॅकेट आहे
परत बघा काय कन्सिडर केलं I1, परत दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आले म्हणजे परत आपल्याला I1 सॉल्व करावं लागेल. म्हणून याला म्हणूया I1, याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 हा आहे आपला I. तर काय करूया, लेट अरे I1 काय कन्सिडर केला, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 e raised to x into x dx, e raised to x into x dx. मग काय, फर्स्ट यूज लेट रूल, डोंट डायरेक्ट बाय पार्ट्स. फर्स्ट यूज लेट रूल म्हणजे बाय लेट रूल. लेट रूल नुसार काय येईल, बाय लेट रूल e raised to x कशात येईल, एक्सपोनेन्शियल मध्ये, बरोबर ना, आणि x कशात येईल, अल्जेब्राइक मध्ये, म्हणजे क्रॉस झालं. म्हणजे पहिलं फंक्शन काय असतं, अल्जेब्राइक, आणि नंतर एक्सपो. लेट रूल नुसार म्हणजे x पहिल्यांदा e raised to x, नंतर म्हणजे x झालं फर्स्ट फंक्शन, e raised to x झालं सेकंड फंक्शन. मग अगेन यूज इंटिग्रेशन बाय पार्ट्स. अरे अगेन यूज इंटिग्रेशन बाय पार्ट्स. सेम फॉर्म्युला आहे. आता हा फॉर्म्युला पण डबल लिहित नाही, बाय पार्ट्सचा थेरम म्हणला तरी चालेल. म्हणजे काय सांगतो बाय पार्ट्स, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ x into dx. तर आता लिमिट पुट करूया. कुठं पुट करतो लिमिट बघा बरं, फर्स्ट टर्मच्या एंडला आणि सेकंड टर्मच्या स्टार्टिंगला. म्हणजेच काय, इथं फर्स्ट टर्मचे एंड इथं होते, मायनसच्या अगोदर एंड होते. मग लोअर लिमिट इज 0, अप्पर लिमिट इज 1, आणि ते लोअर लिमिट इज 0, अप्पर लिमिट इज 1, म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1. मग सॉल्व करा इंटिग्रेशन x as it is. e raised to x चे इंटिग्रेशन काय राहतं, e raised to x, अप्पर लिमिट इज 1, लोअर लिमिट इज 0, मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1, e raised to x चे इंटिग्रेशन येतं e raised to x, बरोबर, and derivative of x is 1. derivative of x is 1, आणि स्टँडर्ड फंक्शन आहे, we know that derivative of x is 1. मग x is replaced by upper limit म्हणजे जी 1 e raised to 1 minus x is replaced by lower limit 0 e raised to 0 minus integration from 0 to 1 e raised to x into 1, something into 1 is something. मग e raised to 1 is e into 1 is e, minus 0 into something is 0, minus परत e raised to x चे इंटिग्रेशन e raised to x, अप्पर लिमिट लोअर लिमिट, e minus 0 is e, minus e raised to x is replaced by upper limit minus x is replaced by lower limit. म्हणजे जिथे x आहे तिथे 1 ठेवला, मायनस जिथे x आहे तिथे 0 ठेवला, कुठे एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये. मग सॉल्व करूया काय, आता आपलं साइन चेंज होईल, मायनस e raised to 1 e प्लस बघा मायनस 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 प्लस e raised to 0. काय ते प्लस e मायनस e गेट कॅन्सल्ड and e raised to 0 is 1. हा I1 मिळाला. सिन्स e raised to 0 किती असतो रे, 1. we know that e raised to 0 is 1. आता काय करूया, I1 कुठं पुट करूया, 1 मध्ये, म्हणजे लास्ट स्टेप कुठं लिहूया आपण, इथे लिहूया लास्ट स्टेप. तर पुट व्हॅल्यू ऑफ I1 equal to 1 in 1 we get I. त्याला I1 नाही फाइंड करायचं, काय फाइंड करायचे, I. म्हणजे e minus 0 काय येईल, e minus 2. I1 is, अरे I1 is 1, I1 is 1, म्हणजे फायनली e 2 into 1 is 2, म्हणजे we get I equal to e minus 2. तर समोरला काय सर्वांना व्यवस्थित लिहून घ्या, आणि जर कोणाला काही डाऊट असेल तर विचारा.